इथं गुराकडे आलं ना, गुरं असे शांत चरायला लागले ना, तर एवढं काय जास्त लक्ष द्यायची गरज नाही. तर नमस्कार मित्रांनो, आईने इकडं भाजल्यात मिरच्या तोंडी लावण्यासाठी, तळल्यात म्हणायचं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाक जास्त. आणि पलीकड चुलीवर आपलं हे होतंय, हे आपलं लोणी कडत आहे, म्हणजे लोणी टाकलेलं आहे. आता त्याचं थोड्या वेळाने तूप होईल तयार. हे बघा असा कलर आहे, नंतर ह्याचा कलर पिवळा होतो सगळा. आणि स्वयंपाक तर आज झालेला आहे सगळा, का नाही काही फक्त मिरच्या राहिल्या होत्या. आणि मित्रांनो आता मी आले गोट्यात सकाळी गुरांना भुस्सा खायला टाकला होता. आता गव्हाने एकदा साफ करून घेतली पप्पांनी. आणि आता ह्यांना नेप्याची कुट्टी करून टाकायची. चला आता कुट्टी मिशन चालू केली. आता कुट्टी करायची गुरांसाठी. मी कॅरेट लावतो, जेवढे कॅरेट आहेत तेवढे कॅरेट भरून देतो. पप्पा लावतात नेपेर कुट्टीमध्ये. आता आपण परत मध्ये एकदा कुट्टीचं काम केलं होतं ना, तर त्याच्यामुळे कुट्टी चांगली येते. ज्याला लांब काड्या येत नाहीत, सगळी कुट्टी व्यवस्थित बरोबर येते. असं आहे. ते कॅरेट भरलं हे बाजूला काढायचं, दुसरं कॅरेट लावून द्यायचं. बघा एवढी मोठी कुट्टी करून झाली आहे. तिथं मी 3 कॅरेट भरून ठेवलेत आणि एवढी कुट्टी झाली. तर ही एकच टाइम गुरांना टाकायची, परत संध्याकाळसाठी दुसरं काहीतरी टाकायचं. आता पप्पा गुरांना खायला टाकून घेत आहेत. एवढे 3 कॅरेट टाकायचे झाले ना, मग मी कॅरेट भरून देणार, पप्पा घेणार आणि तिकडे गव्हाणीत टाकणार. हे बघा असं घ्यायचं. चला आता कॅरेट संपत आले, मी कॅरेट भरून ठेवतो. तर इथले कॅरेट भरून ठेवायचे. आधी इथल्या गुरांना खायला टाकायचं, नंतर आपले सारच्या चिमण्याला खायला टाकायचं वरच्या शेडमध्ये. त्याच्यातल्या हिऱ्या मी खालच्या शेडमध्ये आणलाय, पण पलीकडच्या कडीला बांधलाय. आता इथं वरच्या शेडमध्ये कुट्टी आणली, पप्पा टाकतायत चिमण्याला खायला. दोघात अर्ध टाकायचं. हां त्या दोघात अर्ध आणि परत कुट्टी आणते, कारण की आता आम्ही 3च कॅरेट आणलेत ना, तर सगळ्याला थोडं टाकायचं. आणि परत हे रिकामे कॅरेट घरी घेऊन जायचे, मग भरपूर कुट्टी आणता येईल. कारण की इथं कुट्टी आणून हे रिकामे कॅरेटच भरपूर साचले तिथं. इकडेच सीताला खायला टाकायचं चालू आहे. आत्ता आलो मी दारं बघण्यासाठी. आपलं गाजराचं शेत भिजवायचं चालू आहे. काल एकटा होतो, भरपूर कामं, त्याच्यामुळं पाणी थोडंसं वायाला पण गेलं, म्हणजे तिकडं कॉर्नरमध्ये साचून राहिलं. व्यवस्थित भिजणंच झालं नाही काल. पण काय करणार, मी एकटाच होतो, गुरं पण लय मोठे. त्याच्यामुळं हे बघा इकडं ज्वारीच्या शेतातून, आपल्या हे काळ्या शेतात ज्वारी पेरली, तर त्या ज्वारीच्या शेतातून असं पाणी आणले. आणि हा गाजराचा कोपरा भिजायचा राहिला होता, तरी तो कोपऱ्यात पाणी लावले, व्यवस्थित भिजतंय. पण ही ज्वारी पेरून लय दिवस झाले, ज्वारी उगवली नव्हती. मग गाजराचा तिथला कोपरा भिजायचा झाला, मग त्याच्यानंतर ज्वारीत पाणी सोडलं होतं भिजायला. मित्रांनो आपलं पेरायचं तर झालं, पण शेतातले कामं संपतील ना असा दिवस येणारच नाही. मला वाटलं पेरायचं झालं म्हणजे कामं संपले, पण असा दिवसच नाही ज्या दिवशी शेतातलं काम नाही. आता आपले दारे चालू झालेत. आणि परत जर ही ज्वारी 4-5 दिवस झालं पेरून उगवली नाही, जर ही नाही उगवली ना, तर हे शेत ओलवल्यावर परत एकदा आपल्याला पेरणी करावं लागेल. शेतातले कामच संपत नाहीत बाबा. आणि आपले तर कधीच संपणार नाहीत, असं वाटत पण नाही मला की कधी कामं संपत आहे ना आपले. म्हणून आता चालू ही ज्वारी भिजवायची. आता गुरं चाललेत चरायला. पुढे काय गेलं, घेतलं बे घेतलं पप्पा. आता गुरं छान चरतात बरं का इथे शांत, कारण की जे खालचा चिखल होता ना ते वाळ आहे ना, तर त्याच्यामुळे मस्त चरतात गुरं. तिकडं गौरांग, इकडं गवळ्या, स्टॅलिन, तिकडं त्या 2 गाया आणि बाकीचे इथं चरतात ह्या पाडकात. आता ह्यांना चरायला खालचा चिखल वाळ आहे ना, तर त्याच्यामुळे आता चांगलं खाता येतं इथं गुरांना. इथं गुराकडे आलं ना, गुरं असे शांत चरायला लागले ना, तर एवढं काय जास्त लक्ष द्यायची गरज नाही. चला मित्रांनो, आई पण इकडे ना, मी आईला नेण्यासाठी आलो होतो. तर आता पप्पांना इथं सोडले, आईला घरी घेऊन जाणार आहे. आपले घरी दारे पण चालू आहेत ना, म्हणजे शेत भिजवायला, त्याच्यामुळे आता घरी जायचं आहे.
हा आपला वरचा गोठा आहे ना, सध्याला गुरं गोठ्यात नाहीत, फक्त बैलच गोठ्यात आहेत, हिऱ्या पण नाही. तर सगळ्यांची जागा स्वच्छ करून घेतली. मी शेण काढलं होतं आणि आईने परत झाडू मारून घेतला ह्याच्यावर. म्हणजे शेण काढल्यावर काय राहतच नाही, पण थोडंफार राहतं, कुट्टी वगैरे सांडलेली वगैरे असते ना, तर ते थोडंफार राहिले. आईने फक्त बैलांखालचं झाडलं नाही, कारण बैल गोल फिरतात ना मोकळेत, तर त्याच्यावर मी नव्हतं, त्यामुळं बैलांखालचं झाडलं नाही. बैलांखालचं आता उद्याच्याला मी स्वतः झाडीन. चिमण्या एक आता बैलांना पाणी आणले, बांधतो. संध्याकाळी फक्त आता हिऱ्या, त्याची आई आणि मेंढतास पाणी पाजायचे राहिलेत. बाकीच्यांना सगळ्यांना पाणी पाजले. आता बैलाला थोडा वेळ तिकडं साईडला बांधले. इथलं झाडून काढायचं चालू आहे. आई म्हणली आत्ताच झाडून काढते. म्हटलं चालते, नाही तर मी उद्या झाडणारच होतो, पण आता आई झाडून काढते ना. जरा जी कुट्टी वगैरे सांडली ना, तर ती निघून जाते जरा. बैल कुट्टी आहे पूर्ण खातच नाही तो, ड्रमातली अशी साफ करून गाया खात्यात तशी. चला चला आता चाललो मी नेपेर आणायला. भैया नेपेर तोडतोय, मग मी वाहतो. तो काय जागा तोडून ठेवतो, व्हायचं तर माझ्याकडे असते, जे वजं व्हायचं माझ्याकडे आणि तोडायचं त्याच्याकडे असते. आता नेपेर आपल्याला लय जपून वापरायचं आहे, कारण की राहिलं आहे थोडंच आणि आता वाढत नाही थंडीमुळे नेपेर जास्त करून. पण तरी पण जर शेळ्यांसाठी रोज तोडावंच लागतो. असा मेथी घास पण आहे खायला. चला तर मी नेतो गटुडे. मला जरा हे ऋतू नाही म्हणून हा दोडका आणला आज मी. जर मला इथे एक चक्कू सापडला बरं का, तो पिकलेला आहे. हेव नाही तर हे बघा, हेवच वाटतं बहुतेक. हा हेव बघा, हा चक्कू पिकलेला आहे आणि वरचा कच्चा आहे. हा पिकलेला कशाने ओळखतं, हा असा दाबला ना की फुटवतो, 2 पार्ट होतात आणि चीक निघत नाही. कच्च्या चिक्कूतून चीक लय निघतो आणि पिकलेल्या चिक्कूतून चीक निघत नाही. तर असे बरेच थोडेफार चिक्कू आहेत सध्या झाडावर, पण हा एक मला सापडला आत्ता. मित्रांनो, हे आपला बन्सी गहू आहे. तर ह्याला आपण डुबून पण घेतलं आहे. बहुतेक त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला नाही वाटते, कारण डुबण्या दिवशी त्या दिवशी भरपूर काम होते ना, तर मला वाटतं व्हिडिओ नाही बनवला काय की मी हा डुबायचा. तर एका दिवशी आपण हे शेत डुबून घेतले. तर त्याच्यामुळे बघा, हे मधलं जे गवत होतं ना, हा राळ किंवा ही सोयाबीन उगून आली तर ही निघली आहे. फक्त ह्या लाईनमध्ये जे राहिली होती ना, तर ही सोयाबीन आणखीन आहेच. ही सोयाबीन आहे, हे कडीचं ही पण सोयाबीन आहे. पण जी मधली सोयाबीन होती ना, हे बघा ही वाली, तर ही निघून वाळून गेली आता हे झाडं सोयाबीनचे. तर एकदा आपण डुबून पण घेतले बन्सी गव्हाला. हा बन्सी गव्हाच्या व्हरायटीला पाणी जास्त लागत नाही, हिला म्हणजे 1-2 पाणी दिले तरी जमते. तर त्याच्यामुळे आणखीन तर पाणी काही दिलं नाही ह्या गव्हाला, आणि गहू सुकत पण नाही, म्हणजे चांगला ताजा फ्रेश. हे बघा, आणि हाईट पण चांगली घेतली बरं का ह्या गव्हाने. हाईट पण चांगली मस्त आलाय. आता बघूया पुढं कसं येतोय. यावर्षी थंडी पण भरपूर आहे आणि थंडी जास्त असल्यावर गव्हाचं पीक चांगलं येतं. आता यावर्षी थंडी पण आहे चांगली म्हणजे सकाळी 5 वाजता तर लई भयान थंडी असते. तर त्याच्यामुळं बघू कसं येतं. सध्या आतापर्यंत तर चांगला आहे गहू. एकदा डुबून घेतला आहे हा गहू, आणि आपली शेवटच्या शेतातली आपण सुरुवातीला पेरलेली ज्वारी, ती ज्वारी एक डुबली. आपण हे 2 शेत डुबून घेतले. आपले गुरं हे चरून आलेत. ह्याच्यातले काबरी महाग आहे. काबरी रोज महागच राहते बाबा. ह्या गुरासोबत पटपट चलतच नाही. तिकडंच रस्त्यावर थांबली, तोपर्यंत मी ह्या तिघांना बांधून घेतो. हिऱ्या बाहेर आहे, हिऱ्याची आई बाहेर आहे. त्यांना आता बांधायचा वेळ झाला आहे, पण बाकीचे कामं तर उरकलेत. सगळ्यांना पाणी वगैरे पाजलेले, फक्त त्यांना जागेवर बांधायचं काम राहिले. मी छोटा बोर चालू केला आहे. जर जमलंच तर आपण इथल्या शेणखतावर पाणी मारू. जे खिलेरीपाशी आपण शेणखत टाकतो ना, तर त्याच्यावर पाणी मारू. थांब गौरांग, थांब सीता थांब. आधी गवळ्याला बांधतो, नाही गवळ्या त्याच्या जागेवर थांबून ह्यांना आधी बांधतो. बघा, गवळ्या त्याच्या जागेवर थांबलाय, कारण दिवसभर चाललेले गुरं असतात ना, संध्याकाळी आलं की बरोबर त्यांच्या जागेवर थांबतात. इथंच ह्याची रस्सी आहे, म्हणजे संध्याकाळी आलं की कुठं जात नाहीत, काही नाही.